हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण बनवूया ब्रेड पकोडा. ब्रेड पकोडा ही अतिशय झटपट एकदम 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. आपल्या मुलांच्या डब्यासाठी किंवा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून आपण ही रेसिपी करू शकतो. तर ब्रेड पकोडा बनवण्यासाठी मी आता इथे बेसन पीठ घेतले आहे. साधारण 1 वाटी बेसन पीठ पुरेसे आहे. आता मी त्यामध्ये ओवा, मीठ, सोडा हे सर्व टाकून थोडे पाणी टाकून छान अशी स्मूथ पेस्ट करून घेतली आहे. चला तर आता आपण ब्रेडला चांगला असा शेप तयार करून घेऊ. आपल्याला जसा पाहिजे तसा आपण शेप तयार करून घेऊ शकतो. त्यानंतर आपण काय करूयात, कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात. आपल्याकडे जे मिश्रण आहे बेसन पिठाचे, त्यामध्ये आपण कट केलेले जे ब्रेड आहेत ते डीप करून ते आपण ऑइलमध्ये टाकूयात आणि छान असे दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊयात. ब्रेड पकोडा हा एकदम सिंपल आणि छान अशी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. इव्हिनिंग स्नॅक्ससाठी किंवा पावसाळ्यात मस्त गरम गरम काही खाण्याची जर आपल्याला इच्छा झाली असेल तर ब्रेड पकोडा हा एकदम 5 मिनिटात आणि सोपी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. चला तर आपले ब्रेड पकोडे छान असे तळत आहेत. चला तर आपण आता सगळ्या ब्रेडचे शेप छान असे तळून घेऊयात. चला तर आता ब्रेड पकोडा आपला रेडी आहे. छान असा सॉससाठी आपण सॉस सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत, पुदिना चटणी सोबत आपण ब्रेड पकोडा खाऊ शकतो. नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.